आकाशवाणी मुंबई. भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. न्यायमूर्ती उदय लळित भारताचे 49वे सरन्यायाधीश. चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 7.4% दरानं वाढेल, तरीही जागतिक परिस्थितीनुसार सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन. संस्थांच्या आर्थिक लेखापरीक्षणासह त्या संस्थेच्या कामगिरीचं लेखापरीक्षण महत्त्वाचं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि नीरज चोप्रानं लुसान डायमंड लीग स्पर्धा जिंकत रचला इतिहास. टोकियो जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीला कांस्यपदक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार असून या भेटीदरम्यान ते अहमदाबाद, गांधीनगर आणि कच्छमधील अनेक प्रकल्पांचं उद्घाटन करतील. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात आज संध्याकाळी अहमदाबादमधील साबरमती इथं आयोजित खादी उत्सवानं होणार आहे. राज्यभरातून 7,500 विणकर यात सहभागी होणार असून ते एकाच वेळी चरख्यावर सूत कातणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री विणकरांना संबोधित करतील. प्रधानमंत्री उद्या कच्छ इथं स्मृतिवन या देशातील पहिल्या भूकंप स्मारकासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर प्रधानमंत्री भुज इथं कच्छ विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित एका मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. संध्याकाळी गांधीनगर इथं महात्मा मंदिरात मारुती सुझुकीला भारतात 40 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांचा शपथविधी आज झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती जगदीश धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित होते. न्यायमूर्ती उदय लळित यांचा कार्यकाळ 8 नोव्हेंबरपर्यंत राहील. वर्तमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा काल निवृत्त झाले. लळित यांनी यापूर्वी तिहेरी तलाक सारख्या महत्त्वाच्या विषयांवरील निर्णय प्रक्रियेत भाग घेतला होता आणि आता सरन्यायाधीश म्हणूनही काही प्रमुख सुनावणींची हाताळणी ते करणार आहेत. मेक इन इंडिया अभियानाअंतर्गत भारतात बनवलेलं तेजस हे लढाऊ विमान अर्जेंटिनाच्या हवाई दलात सामील करून घ्यायला अर्जेंटिना उत्सुक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी सांगितलं आहे. डॉक्टर जयशंकर सध्या आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांनी दोन्ही राष्ट्रातले द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी वाढवण्यावर भर दिल्याचं सांगितलं. डॉक्टर एस जयशंकर आणि अर्जेंटिनाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सँटियागो कॅफिरो यांनी ब्युनॉस आयर्स इथं संयुक्त आयोगाच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. या बैठकीत संरक्षण, अणुऊर्जा, अंतराळ, औषध निर्माण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, योगाभ्यास, हवामान बदल आणि आर्थिक क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांना उजाळा देण्यात आला. कोविड महामारी पश्चात काळात जागतिक स्तरावरच्या भूराजकीय आव्हानांचा एकत्रित सामना करण्यावर तसंच सशस्त्र दल देवाणघेवाण आणि संरक्षण संबंधित उपकरणांचं उत्पादन संयुक्तरित्या करण्यावर देखील यावेळी सहमती झाली. चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 7.4% दरानं वाढेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनं भारताचा विकासदर येत्या 2 वर्षात सर्वात वेगवान राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून त्यांचे अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंदाजाशी मिळतेजुळते आहेत असं मुंबईतल्या कार्यक्रमात बोलताना सीतारामन यांनी सांगितलं. भारत नवीन गुंतवणूक आकर्षित करत आहे, तथापि जागतिक परिस्थिती अजूनही आव्हानात्मक असून सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याचंही त्या म्हणाल्या. देशाच्या औषध उत्पादन निर्यातीमध्ये एप्रिल ते जुलै 2013-2014 या कालावधीच्या तुलनेत यंदाच्या त्याच कालावधीत 146% वाढ झाली आहे. 2013-2014 मध्ये 20,596 कोटी रुपयांची निर्यात झाली तर यंदाच्या एप्रिल ते जुलै या कालावधीत ती 50,000 कोटी रुपयांहून अधिक झाल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. भारत फक्त नवीनता आणि रोजगार निर्मितीचा मोठा स्रोत नाही, तर तो जागतिक पातळीवर गरज असेल तर आरोग्यविषयक सेवा सुविधा पुरवणारा देश बनला आहे असं ते म्हणाले.
एखाद्या संस्थेचं आर्थिक लेखापरीक्षण जितकं महत्त्वाचं असतं त्याहून अधिक त्या संस्थेच्या कामगिरीचं लेखापरीक्षण महत्त्वाचं आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दीक्षांत समारंभात बोलत होते. ज्ञानाचं रूपांतर अभिनवतेत करणं म्हणजे देशाच्या संपत्तीत वाढ करण्यासारखं आहे. अनेकदा महानगरपालिकांच्या कामकाजात गुणवत्तेचा आणि दर्जाचा अभाव जाणवतो. त्यावर उपाय म्हणून आपल्याला उत्कृष्ट आणि प्रगत तंत्रज्ञान तसंच प्रकल्प व्यवस्थापनाची आवश्यकता आहे असं ते म्हणाले. आगामी काळात तंत्रज्ञानाचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांचं आर्थिक सक्षमीकरण करण्याची गरज असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास करताना सजीव सृष्टी आणि पर्यावरण यांचं भान राखणं महत्त्वाचं आहे. भविष्यात सामाजिक स्तरावर केलं जाणारं प्रत्येक काम दर्जेदार व्हावं यासाठी सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तसं प्रशिक्षण द्यायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज देशभरात सकाळपासून 9 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण झालं. त्यात सुमारे 7 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली. आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 211,44,00,000च्या वर गेली आहे. त्यात 14,87,00,000पेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून 28,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे लाभार्थ्यांना आत्तापर्यंत दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17,56,00,000च्या वर गेली आहे. त्यात 81,00,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोरोना विरुद्धचा लढा बळकट करूया. चला, पुढाकारानं घ्या खबरदारीसाठी लसमात्रा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 जुलैपासून 75 दिवस सर्व लसीकरण केंद्रांवर अगदी विनामूल्य खबरदारीची लसमात्रा. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक बॅडमिंटन महासंघानं टोकियो इथं आयोजित केलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं आज कांस्यपदक पटकावलं. जागतिक मानांकनात 7व्या क्रमांकावर असलेली ही जोडी उपांत्य फेरीत मलेशियाच्या एरॉन शिया आणि सो वुई या जोडीकडून पराभूत झाली. टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भालाफेकीत सुवर्णपदक पटकावलेल्या नीरज चोप्रानं प्रतिष्ठेची लुसान डायमंड लीग स्पर्धा जिंकत इतिहास रचला आहे. 89.08 मीटर लांब भाला फेकत नीरजनं अजिंक्यपद मिळवलं. या स्पर्धेत अजिंक्य ठरलेला तो पहिला भारतीय आहे. या कामगिरीमुळे तो 2023च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी नीरजचं अभिनंदन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची प्रशासकीय समिती बरखास्त केल्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफानं अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर घातलेली बंदी उठवली आहे. या निर्णयामुळे 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या 17 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 92वा भाग आहे. आकाशवाणीच्या आणि दूरदर्शनच्या सर्व प्रक्षेपण केंद्रांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हा कार्यक्रम प्रक्षेपित केला जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. न्यायमूर्ती उदय लळित भारताचे 49वे सरन्यायाधीश. चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 7.4% दरानं वाढेल. तरीही जागतिक परिस्थितीनुसार सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन. संस्थांच्या आर्थिक लेखापरीक्षणासह त्या संस्थेच्या कामगिरीचं लेखापरीक्षण महत्त्वाचं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि नीरज चोप्रानं लुसान डायमंड लीग स्पर्धा जिंकत रचला इतिहास. टोकियो जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीला कांस्यपदक. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRNews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.